विद्यार्थी मित्रांनो, इनामदार क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. हा आजचं जे सेशन असेल ते लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मधलं शेवटचं सेशन असेल आणि ह्या सेशनमध्ये आपण बघा क्वेश्चन 7 जो शेवटचा प्रश्न आहे प्रॉब्लेम सेट 1 मधील त्यातली 5वं आणि 6वं ही दोन गणितं पाहणार आहेत. तर 5वं गणित काय आहे ते बघा, समजून घ्या. वेगळ्या प्रकारे कंडिशन दिलेले, रेशो दिलेला आहे. आतापर्यंत आपल्याला रेशो दिलेला नव्हता. सोपं आहे गणित, एकदम सोपं आहे. नसेल वाटलं सोपं तर आपण त्याला सोपं करूया. काय अडचण आली तर मला कमेंट करून विचारा, आपण त्याला सोपं करूया. आणि मी आता समजावून सांगितल्यानंतर तुम्हाला ते सोपं वाटेलच. इन अ फॅक्टरी द रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स इज 5:3. टोटल सॅलरी ऑफ 1 day ऑफ बोथ ऑफ देम इज ₹720. Find daily wages of skilled and unskilled workers. So here we are provided with two conditions. First condition is ratio of salary of skilled and unskilled workers is 5:3. And second condition, so salary of 1 day of both skilled and unskilled workers is ₹720. So we are familiar with this type of condition. So we know how to convert this type of condition into linear equation. But first condition, this condition is now in the form of ratio. Then how to convert this ratio into linear equation we have to study. तर पहिल्यांदा आपण सगळ्यात पहिल्यांदा व्हेरिएबल्स मानूया. So let the salary किंवा वेजेस, कारण इथं वेजेस म्हणलेलं आहे बघा, ऑफ किंवा डेली वेजेस, कारण एका दिवसाची विचारलेली आहे बघा. सॅलरी ऑफ 1 day म्हणजे आता इथं जर आपल्याला चेंजेस करायचं स्ट्रक्चर म्हणलं तर let the salary of 1 day of skilled workers be X and that of unskilled workers be Y. सो बघा आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, स्किल्ड वर्करची सॅलरी X मानली आणि अनस्किल्डची Y मानली एका दिवसाची. त्यालाच सॅलरी ऑफ 1 day लाच डेली वेजेस असं पण म्हणतात, कारण इथं प्रश्न विचारताना फाइंड द डेली वेजेस विचारलेला आहे आणि वर सांगितलेलं आहे सॅलरी ऑफ 1 day. हे माहीत पाहिजे आपल्याला, नाहीतर गोंधळ होऊन जातो. आता बघा, फ्रॉम फर्स्ट कंडिशन. So what is the first condition? The ratio of salary of 1 day of skilled workers to unskilled workers is 5:3. Therefore 5/3 आहे, रेशो 5/3 आहे. स्किल्ड वर्कर्सला काय म्हणलेलं आहे आपण, त्यांच्या सॅलरीला X आणि अनस्किल्डला काय म्हणलेलं आहे Y. म्हणजे ह्यांच्या X/Y ची किंमत किती आलेली आहे, 5/3. आता मी इथं हे वाक्य लिहिलेलं आहे. डायरेक्ट समजा तुम्ही फ्रॉम फर्स्ट कंडिशन म्हणलं आणि डायरेक्ट X/Y इज इक्वल टू 5/3 असं जरी लिहिलं तरी चालेल. परंतु तुम्हाला परत मी मुद्दाम फोकस करतोय की हा रेशो आहे आणि म्हणून मी या ठिकाणी लिहिलेला आहे. खरं तर तुम्हाला ही लिहिण्याची गरज नाही, परंतु मला फोकस, आय वॉन्ट टू फोकस दॅट हिअर वी आर प्रोव्हाइडेड विथ रेशो आणि म्हणून मी हे लिहिलेलं आहे. ओके, आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होणार आहे. देअरफॉर 3x इज इक्वल टू
5y. मग काय होणार आहे बघा, आता तर खरं तर या ठिकाणी एक्सची किंमत म्हणजे आता बघा इकडं आता दोन प्रकारे सोडवू शकतो. इथं काय होतंय 3x वजा 5y बरोबर 0 हे पहिलं इक्वेशन मिळेल आणि दुसऱ्या कंडिशननुसार दुसरं इक्वेशन मिळेल. पण जर तसं करायचं नसेल, सोडवायचं नसेल, तर आणखीन एका पद्धतीनं सोडवता येते आपल्याला. देअरफॉर x इज इक्वल टू काय होणार आहे 5y/3 आणि हे इक्वेशन 1 म्हटलं आपण. म्हणजे आपण काय करू शकतोय, आता एक्सची व्हॅल्यू पुढच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. म्हणजे आता काय होणार आहे, दोघांची सॅलरी एका दिवसाची 720 आहे. म्हणजे आपलं काय होणार आहे x + y बरोबर 720 ही कंडिशन येणार आहे. आणि ह्या इक्वेशननुसार आपलं काय होणार आहे 3x वजा 5y होणार आहे. म्हणजे परत कोइफिशियंट समान करून घ्यावे लागतील, एक्सचा करा किंवा वायचा करा. मग वायचा करायचं म्हटलं तर परत या इक्वेशनला 5 गुणावं लागेल आणि 5 गुणल्यानंतर तिसरं इक्वेशन मिळेल आणि तिसरं इक्वेशन मिळाल्यानंतर मग परत त्यांची बेरीज करा आणि मग परत एक्सची किंमत काढा आणि मग वायची किंमत काढा. इतकं सगळं करण्यापेक्षा काय करूया आपण, एक्सची किंमत काढूया. समजा ही एक्सची किंमत आहे आपली, या एक्सची किंमत काय करूया ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया फ्रॉम सेकंड कंडिशन. काय सेकंड कंडिशन, दोघांचा एका दिवसाचा पगार 720 रुपये आहे. बघा, पुट द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 5y/3 इन इक्वेशन 2. आता काय होतं, किंवा पुटिंग असं म्हटलं तरी चालतंय. एक्सच्या ठिकाणी काय वापरायचं आहे आपल्याला 5y/3 प्लस y इज इक्वल टू 720. देअरफॉर कसं होणार आहे यांचं बघा, 5y 3 अधिक 3y. काय केलं, या 3 इथं काय नाही म्हणजे 1 आहे, छेदाछेदांचा गुणाकार आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन येते लक्षात. 5y की 5y, 3y 3 गुणिले y 3y बरोबर 720. देअरफॉर 8y भागिले 3 बरोबर 720. देअरफॉर काय होणार 8y बरोबर 720 गुणिले 3. आता गुणाकार करू नका, कारण 8 परत भागायचं आहे आपल्याला, म्हणजे परत गुणाकार करायचा आणि परत भागाकार करायचा. त्याच्यापेक्षा y इज इक्वल टू 720 गुणिले 3 भागिले 8. आणि आता 8 × 9 72 म्हणजे इथं 90 झालं. म्हणून y बरोबर 90 गुणिले 3 म्हणजेच 9 त्रिक 27 म्हणजेच 270. वायची किंमत आली 270. आता ही व्हॅल्यू कशामध्ये आपण ठेवूया, इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. बघा, हे अशा पद्धतीनं सबस्टिट्यूट केल्यामुळे आपल्याला किती फास्ट उत्तर मिळालं. प्लेस व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन फर्स्ट. काय होणार आहे, x इज इक्वल टू 5 × 270 भागिले 3. देअरफॉर x बरोबर बघा 5 गुणिले 3 90 27 म्हणजे 90 आणि x बरोबर 90 गुणिले 5 म्हणजेच 450. आणि मग आता आपल्याला शेवटी उत्तर लिहावं लागेल. बघा शेवटी काय उत्तर लिहिणार आपण, एक्स कुणाला म्हणलेलं आहे स्किल्ड वर्कर्स. देअरफॉर डेली वेजेस, आपण ज्या ह्याच्यात प्रश्न विचारला त्या ह्याच्यातच उत्तर देऊया. त्यांनी डेली वेजेस विचारले ना, आपण डेली वेजेस सांगूया. देअरफॉर डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर्स इज इक्वल टू ₹450 अँड दॅट ऑफ अनस्किल्ड वर्कर्स इज किती आहे, वाय 270. ओके, वाटलं तर इज म्हणूया. ओके, तर आता शेवटचं गणित जे अतिशय महत्त्वाचं आहे
अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण गणित बघा, कारण खूप महत्त्वाचं गणित आहे, ते बघूया आपण आता. बघा, या सेशनमधलं शेवटचं गणित आणि अतिशय महत्त्वाचं गणित वाचतो मी तुमच्यासाठी. Places A and B are 30 km apart and they are on a straight road. Hamid travels from A to B on bike. At the same time, Joseph starts from B on the bike, travels towards A. They meet each other after 20 minutes. If Joseph would have started from B at the same time, but in the opposite direction instead of towards A, Hamid would have caught him after 3 hours. Find the speed of Hamid and Joseph. आता बघा काय सांगितलेलं आहे. समजा हे ए प्लेस आहे, हे बी प्लेस आहे, एका स्ट्रेट रोडवरती हे दोन प्लेसेस आहेत. हमीद समजा इथून हमीद स्टार्ट करतोय बाईकवरून जायला कुठं बीच्या दिशेनं पहिल्या कंडिशननुसार बरं का. आणि त्याच वेळेला जोसेफ कुठं चाललाय, ए कडे चाललाय आणि हमीद कुठं चाललाय, बी कडे चाललाय. त्यावेळेला त्या दोघांची भेट समजा या ठिकाणी भेट झाली. त्या दोघांची भेट झाली किती वेळानंतर झालेलं आहे, 20 मिनिट्स. आता लक्षात घ्या 20 मिनिट्स, इथं सगळं, इथं किलोमीटर दिलेलं आहे, इथं आवरमध्ये दिलेलं आहे आणि इथंच मिनिटमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला एक तर सगळं MK सिस्टीममध्ये घेतलं पाहिजे किंवा एक तर CGS सिस्टीममध्ये घेतलं पाहिजे. आता इथं मिनिट, एक तर इथलं सगळं मिनिटमध्ये घेतलं पाहिजे. आता MKS CGS इथं नाही आपल्याला लावता येणार, कारण MKS असेल किंवा CGS असेल टाईम हे सेकंदमध्ये असतात. आपल्याला सेकंदमध्ये टाईम काढायला इथं वेळ नाही आहे, आपण ते करायचंच नाही. पण सांगण्याचा अर्थ काय, तर सगळ्या क्वांटिटी आहेत त्या एकाच युनिटमध्ये पाहिजेत. आता इथं मिनिटमध्ये आहे आणि इथं आवर्समध्ये आहे आणि आपण स्पीड घेताना किलोमीटर पर लेट स्पीड ऑफ हमीद बी एक्स किलोमीटर पर आवर घेणार, किलोमीटर पर आवर घेणार. आणि इथं 20 मिनिट आणि मग त्या 20 मिनिटांनुसार आपण फर्स्ट इक्वेशन आपण फॉर्म करणार. तर त्यावेळेला आपल्याला ते 20 मिनिटांच्या साह्यानं नाही करता येणार आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला त्याचं रूपांतर आवरमध्ये करावं लागेल. 20 मिनिट म्हणजेच किती तास, तर 60 भागावं लागेल, कारण 1 तास म्हणजे किती मिनिट असतात, 60 मिनिट. 100 घेता येणार नाही, कारण 1 तास म्हणजे 60 मिनिट असतात. म्हणजेच 20 × 20 20 × 60 म्हणजे 1/3 आर. म्हणजे या ठिकाणी हे सांगण्याचं कारण का होतं, तर हे खूप महत्त्वाचं आहे. जर मिनिटामध्ये तुम्ही ठेवलं तर गणितच सगळं चुकून जाईल पुढचं. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, 1/3 आवर्स. या ठिकाणी समजा या ठिकाणी ते भेटलेले आहेत, किती वेळानंतर भेटले ते 1/3 आवर्स म्हणजेच 20 मिनिट्सनुसार. ह्याच्यावरून आपल्याला पहिली कंडिशन फॉर्म करायची. आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. समजा इन्स्टेड जोसेफ इकडे येण्याच्या ऐवजी समजा इकडंच गेला असता, याच डिरेक्शननं पुढे गेला असता, तर हमीदनं त्याला 3 तासानंतर म्हणजे त्याला कॉट केलं असतं, म्हणजे पकडलं असतं, म्हणजेच त्याच्यापाशी जाऊन पोचला असता. समजा या ठिकाणी जाऊन त्यांचं 3 तासानंतर समजा भेट झाली. इथून इथपर्यंत टायमिंग किती आहे, 3 आवर्स. आणि ह्या 2 कंडिशनवरून आपल्याला हुडकायचं आहे हमीदचं आणि जोसेफचं काय स्पीड असेल ते. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं मी सांगितलं 20 मिनिटाचं रूपांतर आवरमध्ये करणं, कारण इथं आवर्समध्ये दिलेलं आहे, आपण स्पीड किलोमीटर पर आवरमध्ये घेणार आहे. आणि त्यामुळं आपल्याला एक क्वांटिटी मिनिट आणि बाकीच्या क्वांटिटी किलोमीटर पर आवर, म्हणजे आवरमध्ये, बाकीचे सगळे आवरमध्ये आणि सगळं बाकीचं टायमिंग आवरमध्ये आणि एकच टायमिंग मिनिट असं चालत नाही. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी 20 मिनिटांचं रूपांतर आवरमध्ये करावं लागलं. हे झालं प्री रिक्विसाईट. म्हणजे हे तुम्हाला जर समजलं असेल, ही 2 गोष्टी समजल्या असतील, तर आपण आता गणित सोडवायला जाऊया. बघितलं पहिली कंडिशन काय आहे, हमीद इकडं चाललाय, जोसेफ इकडं चाललाय. 20 मिनिटानंतर म्हणजेच 1/3 आवर नंतर त्यांची
या ठिकाणी गाठ पडलेली आहे. जोसेफ जर इकडंच चालला तर हमीदला त्याच्यापर्यंत जाऊन पोचायला 3 तास लागत आहेत. ओके, या कंडिशननुसार. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं, आता बघा एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, ज्या वेळेला हमीद इथपर्यंत जाऊन पोचला त्यावेळेला जोसेफ इथपर्यंत येऊन पोचला, म्हणजेच दोघांनी मिळून अंतर किती कापलं रे? 30 किलोमीटर. हे जे सांगतोय मी आत्ताचं ते अतिशय महत्त्वाचं आहे. बघा जोसेफनं कापलेलं डिस्टन्स किती असेल रे? आपल्याला डिस्टन्स इज इक्वल टू टाईम इंटू स्पीड, हा फॉर्म्युला माहीत आहे. टाईम किती आहे? 1/3 आणि स्पीड किती आहे? समजा हमीदचं स्पीड आपण x घेतलं म्हणजे 1/3 डिस्टन्स कापलं कोणी? हमीदनं. आणि जोसेफनं किती? समजा जोसेफचं स्पीड आपण y घेतलं तर y/3 एवढं डिस्टन्स कापलं असणार आहे. आणि आता पहिली कंडिशन काय होते बघा, x/3 अधिक y/3 बरोबर इक्वल टू काय? इक्वल टू तर हे एवढं डिस्टन्स आणि हे नाही एवढं डिस्टन्स कापले, दोघंजण येऊन इथं भेटलेत, म्हणजेच टोटल डिस्टन्स केवढं झालं रे? 30 किलोमीटर. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजेच x/3 अधिक y/3 बरोबर 30 कसं आलं? हे 30 कसं आलं हेच समजत नाही बरेच जणांना. तर हेनं कापलेलं आणि हेनं कापलेलं डिस्टन्स ह्या ठिकाणी येऊन पोचलेत ना दोघं जण, म्हणजे हेनं निम्म कापलं असेल किंवा किती 40%, 50%, 60% आणि राहिलेलं हेनं एवढं, मग हे जर आणि हे जर मिळून एवढं पूर्ण झालं ना डिस्टन्स. आणि एवढं पूर्ण डिस्टन्स ए आणि बी मधलं आपल्याला दिलेलं आहे की ते 30 किलोमीटर. आणि ह्याच्यावरून आपलं इक्वेशन फर्स्ट निघाल. आता सेकंड कंडिशनवरून इक्वेशन कसं निघणार आहे बघा. आताच इथंच तुम्हाला मी कंडिशन्स समजावून सांगतो आणि मग परत सोडून देतो गणित. आता नाहीतर ठीक आहे, आपण सेकंड कंडिशन गणित सोडवताना बघूया. ओके, हे पूर्णच मी इरेज करतो. Let the speed of Hamid be x kilometer per hour and that of Joseph be y kilometer per hour. आता बघा ह्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करावं लागेल ना. फर्स्ट कंडिशनच्या अगोदर 2 गोष्टी करून घ्या. 20 minutes इज इक्वल टू 1/3 hours. हे मगाशीच सांगितलेलं आहे, करून दाखवलेलं आहे मी. देअरफॉर किंवा वी नो डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. Therefore, distance traveled by Hamid in 1/3 hour is equal to x. स्पीड किती आहे? x इंटू टाइम 1/3 बरोबर किती झालं? x/3 kilometer. And distance traveled by Joseph in 1/3 hour is equal to y into 1/3 is equal to y/3 kilometer. ओके, हे घ्या आणि मग परत फ्रॉम फर्स्ट कंडिशन हे आधी सगळं सोपं करून घेऊया आणि मग फर्स्ट कंडिशन डायरेक्ट इक्वेशनकडेच जाऊया. फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय होणार आहे? x/3 प्लस y/3 इज इक्वल टू किती होणार आहे? 30
किलोमीटर. ठीक आहे, आता आपण काही युनिट दिलं नको. हे कसं आलेलं आहे मी मागाशी समजावून सांगितलेलं आहे. आता काय करूया बघा, छेद समानच आहे. x अधिक y भागिले 3 बरोबर 30. ते 3 तिकडे गेल्यावर काय होणार आहे, x अधिक y बरोबर 30 त्रिक 90. डायरेक्ट लिहितो. हे आपलं इक्वेशन 1 होईल. आता सगळ्यात महत्त्वाचं मला कंडिशन तुम्हाला सेकंड समजावून सांगायचे. सेकंड कंडिशन काय सांगितलेली आहे बघा, की समजा हे ए आहे, पुढं वाढवूया आपण अजून, हे इथं बी प्लेस आहे. इथनं हामिद निघालाय, इकडून जोसेफ निघालाय. जोसेफ पण इकडंच निघालाय, हामिद पण इकडंच निघालाय. 3 तासानंतर जोसेफ इथं येऊन हामिद आणि जोसेफ यांची गाठ होणार आहे. किती वेळानंतर, 3 तासानंतर. आता मला सांगा, 3 तासात जोसेफनं द डिस्टन्स नाव द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद in 3 hours is equal to x into speed x into time 3 is equal to 3x kilometer, and that by Joseph is equal to y त्याचं speed into 3 time म्हणजे 3y किलोमीटर. आता ह्या 3x आणि 3y ला एका इक्वेशनमध्ये कसं जोडायचं, त्यांना रिलेट कसं करायचं, ही असेल ह्या गणितातली सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप. 3x वजा 3y का 3x अधिक 3y, नेमकं काय आणि त्याच्या पुढे इज इक्वल टूच्या पुढं काय येणार, 0, 10, 20, 30, 40, 50 कोणता अंक येणार. ही ह्या गणितातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची स्टेप आहे. बघा, हे अंतर हामिदनं ट्रॅव्हल केलेले 3 आवर्समध्ये किती आहे, 3x. कुठनं कुठपर्यंत आहे, इथून ते इथपर्यंत 3x आहे. आणि जोसेफनं 3 आवर्समध्ये इथपर्यंत अंतर पार केलेलं आहे. हे आपण 3y म्हटलेलं आहे. बघा, आता ह्या पूर्ण 3x मधनं जर 3y वजा केलं तर राहिलेलं डिस्टन्स किती राहिलं रे, इथपर्यंत राहिले ना. हे पूर्ण 3x मधनं हे जर 3y आपण वजा केलं, म्हणजे हे वजा केलं तर राहिलं हे, आणि हे डिस्टन्स म्हणजेच कुठलं आहे रे, 30 किलोमीटर. म्हणजे बघा, ह्या जर असं इथं काढलं, हे पूर्ण 3x आणि हे समजा लाईन नको, आपण सेगमेंट करूया, हे 3y. या पूर्ण 3x मधून जर 3y वजा केलं तर किती राहिलं डिस्टन्स, हे डिस्टन्स राहिलं एवढं. आणि ह्या डिस्टन्सची आपल्याला लांबी माहिती आहे की ते 30 किलोमीटर. आणि म्हणून जर आपल्याला 3x आणि 3y ला रिलेट करायचा असेल तर काय होईल, 3x वजा 3y बरोबर 30 किलोमीटर. आणि ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे बाळांनो. देअरफॉर फ्रॉम सेकंड कंडिशन काय होणार आहे, 3x मायनस 3y इज इक्वल टू 30. देअरफॉर काय होणार आहे रे, x सगळ्यांना 3 भागूया, डिवायडिंग इक्वेशन बाय 3 वी गेट काय होईल रे, x मायनस y बरोबर 10. हे असेल इक्वेशन सेकंड. आणि पहिलं इक्वेशन काय आहे, x प्लस y बरोबर 90 आणि हे x मायनस y बरोबर 10. आता ॲडिशन करूया, ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2 काय होणार आहे, x अधिक y बरोबर 90 आणि x वजा y बरोबर 10. काय होणार आहे, y ला y निघून गेलं, x अधिक x 2x
90 आणि 100. देअरफॉर एक्स बरोबर 100 भागिले 2. देअरफॉर एक्स बरोबर 50. युनिट नंतर देऊया आपण शेवटी. आणि हे आता इक्वेशन, आता कुठल्या इक्वेशन फर्स्टमध्ये व्हॅल्यू घालूया ह्याची. प्लेस दिस व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 1. देअरफॉर एक्सच्या ऐवजी काय होणार 50 अधिक वाय बरोबर 90. देअरफॉर वाय बरोबर 90 वजा 50. देअरफॉर वाय इज इक्वल टू 40. आणि शेवटी लिहायचं देअरफॉर स्पीड ऑफ हमीद इज इक्वल टू किती आहे 50 km/h अँड दॅट ऑफ जोसेफ इज इक्वल टू 40 km/h. तर या ठिकाणी हे गणित आपलं संपलेलं आहे. हे समजून घ्या, अतिशय महत्त्वाची स्टेप आहे. जर समजलं नसेल तर परत बघा, स्किप करू नका अजिबात. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. आणि हे आपलं या लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्समधलं शेवटचं सेशन होतं. आता पुढच्या लेक्चरपासून आपण पुढचं प्रकरण बघूया. थँक्यू.